गेली 2 वर्षे प्रलंबित असलेली वारसा हक्काची नोकरीची समस्या मार्गी लागल्याने सदर निर्णय व नियुक्तीवरून नगर परिषद आणि 19 नव्याने रुजू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा ठरलाय। मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेश आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिलेले आदेश व संबंधित गृहपालिका प्रशासन संचालनालयाने दिलेल्या प्रशासकीय आदेशांच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्क योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 19 उमेदवारांनी आज उरण नगर परिषद सफाई कर्मचारी या पदावर अधिकृतपणे रुजू होऊन आपल्या सेवेला प्रारंभ केलाय। सुमारे 2 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सन्माननीय नगरसेवक गणेश शिंदे, अतुल ठाकूर, प्रमिला पवार, मंगेश कासारे यांनी सभागृहात उपस्थित केला। या प्रसंगी नगरसेविका प्रमिला पवार यांनी नगर परिषद सभागृहात कागदोपत्री पुराव्यासह प्रभावीपणे बाजू मांडली आहे। त्यावेळी नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी या संदर्भात वरिष्ठ कार्यालय, नगरपालिका प्रशासन संचालनाकडे पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले होते। त्याप्रमाणे पत्रव्यवहार करून आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबतचा अन्याय दूर करण्याची विनंती करण्यात आली आहे। नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या विनंतीला मान देऊन तात्काळ आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी उरण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिल्यामुळे अखेर 19 सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय आणि 19 वारस रुजू होऊन कर्तव्याला सुरुवात केली आहे। नवीन कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलंय। त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुटुंबियांच्या समाधानामुळे हा क्षण अधिक स्मरणीय ठरलाय। या प्रसंगी या संपूर्ण प्रक्रियेत न्यायालयात या विषयावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममता बाते, उरण।